गुड इव्हनिंग सर्वांचं. आजच्या आपल्या शेवटच्या दिवसाच्या सेशनमध्ये मी रेकी ग्रँड मास्टर सचिन हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर बघा, सोमवारी तुम्ही मला जॉईन झाले होते, अगोदर ऍड बघितली, फेसबुक इंस्टाग्रामला फॉर्म भरला, आले. फर्स्ट डेला वाटत होतं की नाही काही असेल की नाही, करून बघतो करून बघते. पण आय होप मी जे तुम्हाला फर्स्ट डेला प्रॉमिस केलं की खूप चेंजेस होतील तुमच्या जीवनामध्ये, काही ना काही झाले असतील. आणि काय वाटतं, हा आठवडा कसा गेला? खूप लवकर गेला की स्लो गेला, काय वाटतं तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये सांगा. आज काय तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल्स घेणार आहे, काही शेअर. हा, कसा गेला हा वीक? एकदम फटाफट, लवकर. चला ठीक आहे. बोलता बोलता सोमवारचा शुक्रवारी आला, मला पण उद्यापासून असेल maybe. हा, चल लवकर गेला, ठीक आहे मॅडम. चला आपण बघा, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. आपण शिकवणार आहे बघा. 4 दिवस तुम्ही जी मेहनत घेतली, रोज 1 तास मला दिला, मी तुम्हाला दिला. आता तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही मेहनतीचं फळ आपल्याला काय करायचं आहे, आता प्रॅक्टिकल जीवनामध्ये घ्यायचं आहे. आता काय करणार आहे, तर एक एक दिवस मी 4 दिवस जे पण शिकवलं, आता त्याचे प्रॅक्टिकल करण्याची वेळ आलेली आहे. आता जेही मी तुम्हाला सांगेल, सेल्फोरा क्लिन्झिंग आहे, पितृदोष कसे काढायचे, ब्लॅक मॅजिक वगैरे वगैरे जे काही आहे, ते सगळं मी सांगेल. फक्त मला बघून फॉलो करायचं आहे, माझ्या मागे बोलायचं आहे. कारण नोट्स ऑलरेडी तुम्हाला आलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना आलेल्या आहेत. वाचल्या का कोणी? कशा वाटल्या? कुणी आहे का नाही आल्या नोट्स? ज्याला नोट्स आल्या नाही, कोण कोण आहे? देवेंद्र सर नमस्कार, खूप दिवसातून बघितलं. नमस्कार. चला, ज्यांनाही नोट्स आल्या नाही, मला बरेचसे असे नावं दिसत आहेत. ग्रुप ऍडमिन वर जायचं, तिथे तुम्हाला सर्टिफिकेट वर काय नाव पाहिजे ते सांगा, मग तुम्हाला नोट्स भेटून जातील. कारण जेही स्क्रीनवर आता दिसणार आहे, त्याचे अदर स्टुडंटला नोट्स ऑलरेडी आलेल्या आहेत. ओके. आता बघा, आपण काय काय शिकणार आहे. सर्वप्रथम रेकीची प्रार्थना, रेकीला कॉल कसं करायचं, स्टेप बाय स्टेप सांगेल. इथून पुढे तुम्हाला कशा प्रॅक्टिसेस करायच्या आहे. 1 2 3 प्रोसेस आहे, सेल्फ ओरा क्लिन्झिंग आहे, एनर्जी बॉल आहे, देन मनी मंत्र मी तुम्हाला आज देणार आहे. मनीचे एंजल नंबर सांगणार आहे, काही जे पैसे अट्रॅक्ट करतात, जसं काल झिगू सिम्बॉल बघितलं. काही मनी रिच्युअल्स सांगणार आहे. ओके. तर खूप काही आहे, शेवटपर्यंत राहा. आजही तुम्हाला काहीतरी गिफ्ट मी देऊनच जाईल. ओके, शेवटच्या दिवशी. चला, आता बघा, स्क्रीनवर ज्यांना नोट्स आलेले आहेत त्यांना माहिती आहे, ज्यांना नसेल आलं असेल त्यांनी मला नंतरून तुमचं नाव वगैरे सांगायचं. बघा, रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस 30 पानांचं पीडीएफ आहे. आता पहिलं आहे 1 2 3 प्रोसेस. आता ही किती वेळेस करायची, कधी करायची? शक्य असेल तर रोज करा. काय होईल, जर तुम्हाला कोणाला हिलिंग करायची असेल, जर पुढे जाऊन प्रॅक्टिस केली, दुसऱ्यांना तुम्हाला करून बघायचं, मी दुसऱ्यांना रेकी देऊन बघते. एक लक्षात घ्या, रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही 10% म्हणजे रेकीच्या 10%च्या क्षमतेने कुणाचे उपचार करू शकतात. लेवल 2 ला 50% आणि लेवल 3 केलं की 100%. तर जितकंही शक्य होईल तेवढं करा. ओके, असं नाही बोलायचं की अरे 10% मी करू का नाही. नाही, प्रयोग करून बघायचे आहे. आधी स्वतःला क्लिन्स करा. जेव्हा कधी फ्युचरमध्ये वेळ येईल की तुम्हाला वाटेल की मी दुसऱ्यांनाही, मुलांना वगैरे रेकी देऊन बघतो, तेव्हा तुम्हाला ते 1 2 3 प्रोसेस करून घ्यायचे आहे. तरीही एक कन्फ्युजन दूर करतो. हे बघा, रेकीची प्रार्थना. आता कुणा याच्यामध्ये असं वेगळं लिहिलेलं नाही नोट्स मध्ये. रेकीची प्रार्थना 1 2 3 प्रोसेस मध्ये पहिला पॅरेग्राफ जो आहे, तीच आहे रेकीची प्रार्थना. रेकीला प्रार्थना म्हणजे रेकीला इनवोक करणं, कॉल करणं, रेकीला बोलवणं. मी स्वतःचा आभारी, माता पिता गुरु, आभार प्रदर्शन महत्वाचं आहे. तसं तिथं सगळं व्यवस्थित ऍज इट इज लिहिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला 1 2 3 प्रोसेस कशी करायची एकदा करून बघा, माझ्या मागे थोडीशी प्रॅक्टिस होईल. हा, गुरु समोर केलं का टेन्शन नाही, मग मला समजेल तुम्ही बरोबर करत आहे की नाही आहे. हा, तर मे बी भविष्यात तुम्हाला काम येईल, पण रेकीला कॉल करणं तर महत्वाचं आहे. तर कसं करायचं रेकीला कॉल? खूप सोपं आहे. काय करायचं, आता 1 2 3 प्रोसेस करून घ्या. मे बी भविष्यात बघा, मी जेव्हा रेकी शिकलो ना, मला खूप इंटरेस्ट होता की कसलं, मला एक्साइटमेंट होतं की माझी मुलगी सारखी आजारी पडायची. तेव्हा ती 2 1 वर्षाची होती. तर
शाळेत जायची, प्ले ग्रुप लावली, तर मला असं वाटायचं की रडते, तर मीला काही झालं का लगेच रेकी देत जाईल, सारखं सारखं काही डॉक्टरकडे जायचं. तर मला अशी तर काहीतरी मनामध्ये ठेवा एक्साइटमेंट, तर काम येईल. चला, आता रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची प्रार्थना त्याच्यात लिहिलेली आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या मागे बोलत होते, आता काही लोकांना नोट्स आल्या नाहीत, त्यांच्यासाठी आता मी स्क्रीनवर हायलाइट करतो. बघा, चला दोन्ही हात रब करा. रेकीला कॉल कसा करायचा बघा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही तळवे तुमचे वरती आणि ऍफर्मेशन द्यायचं. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. अगेन अगेन सांगतो, रेकी काही असं समजू नका प्रकाश शब्द आहे, दुसरा आहे, असं काहीच नाही. रेकीचा दुसरा अर्थ होतो, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, हे सार्वत्रिक उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ज्याला इगो असेल त्याने रेकी बोललं नाही तरी चालेल. बघा, सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे, तसं परमेश्वराची हिलिंग एनर्जी सगळीकडे आहे. तुम्ही असं जरी बोलले, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, सार्वत्रिक उपचाराची शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस. आता 1 2 3 प्रोसेस काय, तुम्ही याच्याने देणार आहे हिलिंग सगळ्यांना, तर तुम्हाला दोघी पाम चक्राला चार्ज करायचं आहे. त्याच्यानंतर 7 चक्र, आपली नाभी चक्र आणि फुल बॉडी ओरा. तर पहिला आहे हातांना करायचं. आता डावा हात खाली, उजवा हात वर, आणि हात कधी पण क्लॉकवाईज फिरवायचा आहे. आणि ऍफर्मेशन, हात ठेवा जसं पाण्याला आणि पेंडुलमला केलं, तुमच्या हाताला द्या. हे रेकी शक्ती माझ्या हाताला ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. माझ्या हाताला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. मला माझं कधी कधी कुणाला समजत नाही, आवाज कमी येतो, आपण स्क्रीनवर दाखवू. ओके, बघा काय बोलायचं आहे बघा. इंग्लिश मध्ये आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. अंदाजे 21 वेळेस करा. जर 21 वेळेस नसेल मोजता येत, अंदाजे तुम्ही 1 मिनिट तरी करून घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे. झालं. आता काय करायचं आहे, हात बदलायचा आहे. मग परत उजवा हात खाली, डावा हात वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे उपचारक शक्ती, हे सार्वत्रिक उपचारक शक्ती, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हे झालं हाताचं. आता काय करायचं आहे, डाव्या हाताची मूठ बांधायची आणि हात डोक्यावर न्यायचा, क्राऊन चक्राच्या थोडं वरती, आणि ऍफर्मेशन, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. हॅलो. आता काय करायचं, नाभी चक्र. आपण ज्याच्यापासून आपल्या कॉर्ड्स असतात, कॉर्ड कटिंग पण मोठा सब्जेक्ट असतो. कॉर्ड कटिंगचे मेडिटेशन असतात, लोक खूप पैसे कमवतात, त्याचे क्लासेस असतात. घ्यायचं. रेकी आहे तुमच्याकडे, आणि नाभीच्या पुढे हात करायचा आणि बोलायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. झालं. वर आता तुम्हाला काय करायचंय, शेवटी दोन्ही हात कप शेप मध्ये असे हृदय चक्राजवळ. ऍफर्मेशन, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझे संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. संपूर्ण शरीर आणि ऑराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. शेवटी बोलायचं,
थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू माझे गुरु. काय आभार प्रदर्शन मारायचे. ओके, हे झालं 1 2 3 प्रोसेस. रेकीला कॉल करणं. तर जेव्हा कधी तुम्हाला हिलिंग करायची गरज पडेल तेव्हा तुम्ही नक्कीच करू शकता. आता याच्यानंतर आहे दुसरं काय आहे, याच्यामध्ये मी बघून सांगतो पुढचा टॉपिक काय आहे. हे झालं 1 2 3 प्रोसेस. आता आहे सेल्फ ओरा क्लिन्झिंग. तुम्हाला आता तुमचा ओरा तुम्हालाच क्लीन करायचा आहे. म्हणजे कसं, जीवनामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो वेबिनार मध्ये, आपली मदत आपल्यालाच करायची आहे. गुरु फक्त मार्ग दाखवायला येतो, रस्ता दाखवायला येतो, पण चालायचं त्या वाटेवर आपल्यालाच असतं. म्हणून भगवान कृष्ण गेले, येशू ख्रिस्त गेले, बुद्ध गेले, महावीर गेले, कबीर गेले, सगळे गेले, फक्त रस्ता सांगून गेले, पण आपण चालत नाही. तर काय करायचं बघा, तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. जितकं छान प्रॅक्टिस करणार तेवढे सुंदर रिझल्ट येईल. आता ओरा क्लिन्झिंग काय आहे बघा, काय असतो. आता मी तुम्हाला जे 30 पानाचं एक पीडीएफ आलेलं आहे तुम्हाला, दुसरं हिंदीवालं. तर हिंदी सगळ्यांना समजते, तर असं बोलू नका सर मला मराठीत द्या. थांबा, मी तुम्हाला याच्यामध्ये एक दाखवतो 30 पाना. हे बघा, आता बघा हे काय आहे, आभा मंडल की सफाई, ओरा क्लिन्झिंग. तर आपली आज जी नजर काढायची तर आपली तशीच काढायची की नाही, मीठ घेऊन, तसं आपल्याला ओरा क्लिन्झिंग ऍफर्मेशन विथ रेकी करायचं आहे. का बरं करायचं आहे, जरी विश्वास नसेल, अगेन सांगतो. जसं धुलीकण असतात, छोटे छोटे बारीक धुलीकण, आपल्याला कधी गाडीचे हेडलाईट समोर दिसतात किंवा असं खिडकीतून सूर्यप्रकाश आला तर दिसतात, अदरवाईज नाही दिसत. जरी दिसत नसले तरी पण ते सध्या तुमच्या आजूबाजूला धुलीकण आहे. ओके, तसंच आपल्या ओरामध्ये देखील जरी दिसत नसलं त्या काही एनर्जीज आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पैसे तर द्यायचे नाही कुणाला, सेल्फ ओरा क्लिन्झिंग करून घ्यायची. काही दिवसांनी तुम्हाला रिझल्ट नक्की जाणवतील. ओके, आता करायचं काय आहे, आणि जितकी प्रॅक्टिस सांगेल, सगळं करायला 5 मिनिटाच्या वर लागतच नाही, 2 मिनिटात होऊन जातं कधी कधी. 2 ते 3 मिनिटात हे 7 चक्र मेडिटेशन नंतर तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आता कसं करायचं बघा, माझ्या मागे ऍफर्मेशन बोला. मग कारण तिथे सगळं लिहिलेलं आहे तुमच्या नोट्स मध्ये, तर फक्त आता माझ्या मागे करा. आता तुम्ही सेल्फ ओरा क्लिन्झिंग करून घ्या. आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांची गॅरंटी मी नाही देऊ शकत, तर प्लीज व्हिडिओ ऑन करा तर मला समजेल तुम्ही कसं करत. ओके, काय करायचं आहे, परत दोन्ही हात रब करायचे. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माझे माता पिता, गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ठीक. आता काय करायचंय बघा तुम्हाला, जे मास्टर लेवलचे स्टुडंट आहे तुम्हाला माहिती आहे डबल चोकोय काढायचं, तुम्ही काढून घ्या. लेवल 1च्या स्टुडंटला विश्वास नाही. दोन्ही हात रब केले. आता काय करायचंय तुम्हाला, हात क्राऊन पासून आहे ना, आधी बघा तुम्ही स्लोली स्लोली खाली न्यायचा तुमच्या रूट चक्रापर्यंत, आणि नंतर तुम्हाला अशी हवेत फूक मारायची त्या एनर्जीला काढायला. आता काय अफर्मेशन आहेत बघा. सर्वात प्रथम तुम्हाला काय काढायचंय तुमच्या ओऱ्यामधून, काही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, आता ते काम करतात काही बघा. खूप ऍस्ट्रॉलॉजी खूप मोठा सब्जेक्ट आहे. नक्कीच ग्रहांचा आपल्या शरीरावर, मनावर परिणाम पडत असतो. जसं चंद्रामुळे भरती ओट येते पृथ्वीवर, तसाच फरक पडत असतो. तर मानना नाही तर नका मानू, पण ग्रह दोष काढत जा. दोन्ही हात रब करायचे, हात डोक्यावर, रूट चक्रापर्यंत एकदम हळू, आणि ऍफर्मेशन, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र, फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे, आणि या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी एक फूक मारायची, ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. 3 वेळेस करायचं. परत एकदा, जर माझ्या मन मस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, एनर्जीज असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे, आणि या ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही, शुद्धच बोलायचं, कारण एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड आणि कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, ती फक्त त्याचं रूप बदल. आणि काय करायचं, 3 वेळेस बोलल्यानंतर आता हात घ्या, कप शेप मध्ये हृदय चक्रासमोर ठेवा,
आणि आता ऍफर्मेशन द्यायचं. ऍफर्मेशन काय इम्पॉर्टंट आहे ऑलरेडी शिकवलं आहे. ऍफर्मेशन, मी आता माझ्या जीवनात ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनामध्ये आता ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. हे झालं ग्रहांचं. आता काय करायचं आहे, जर काही तुमच्यामध्ये ब्लॅक मॅजिक नजर दोष असेल, कोणी काही केलं असेल, आजी नजर काढायची, आता आपणच आपलं करून घ्यायचं. ओके, परत दोन्ही हात रब करायचे. लगेच रेकीला सारखा कॉल नाही करायचा, ती रेकी ऑलरेडी असते. फक्त 2 हात रब करायचे. परत क्राऊन चक्रावर हळूहळू खाली करा. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी ओरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक आणि नजर दोषच्या ऊर्जा असतील, त्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि बघा, जर तिथे ऊर्जा असतील तर तुमचे हात थोडे तुम्हाला भारी जाणवतील, थोडंसं व्हायब्रेशन जाणवतील. काही होत नसेल याचा अर्थ तिथे तसं काही नाही आहे. ब्रह्मांडात फूक मारायची, या सर्व ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. अगेन, जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव, सॉरी ग्रहांचे नाही, काही ब्लॅक मॅजिक नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व ते नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये, त्याने या नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. झाल्यानंतर 3 वेळेस झाल्यानंतर हात कप शेप मध्ये. अगेन, आता माझा संपूर्ण ओरा आणि शरीर पॉझिटिव्ह आहे. माझं संपूर्ण ओरा आणि शरीर पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. वाक्य कसेही बदला, असं लिहिलेलं नाही की असंच बोलायचंय. तुमच्या मर्जीप्रमाणे इम्प्रोवाइज करू शकता. तिसरं आहे पितृदोष काढायचे. आता बघा, जसं मेडिकल सायन्स मध्ये आपण सांगतात, आपला जन्म होतात आपण आपल्या आधीच्या पिढ्यांचे डीएनए आपल्या बरोबर घेऊन येत असतो. जेनेटिकल, काही जेनेटिकली पण आपण त्यांच्यासारखे दिसतो. तर तसंच आपण अनेक पिढ्यांचे काही कार्मिक ब्लॉकेजेस पण आणतो. ओके, कुणाचं काही पूर्वजांचं असेल काही केलेलं, तर आपल्याला पितृदोष काढायचे आहे. परत हात रब करायचे. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, ते सर्व दोष माझ्या हातामध्ये येत आहे. काही असेल तर व्हायब्रेशन जाणवतील, काही नसेल तर हात हलके होईल. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. अगेन, जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने जर माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, तर सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि तुम्ही परत अगेन हात असे ठेवायचे, बोलायचे, आता माझं संपूर्ण शरीर आणि ओरा फक्त आणि फक्त सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, काही अफर्मेशन. आता याच्यानंतर शेवटचं आहे. आता तुम्ही भौतिक जीवनामध्ये पैसा महत्वाचा असतो, तर पैसाही खूप महत्वाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं, आता परत हात रब करायचे आणि काही आर्थिक अडथळे ब्लॉकेजेस असतील त्याच्यासाठी अफर्मेशन. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने काही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, काही पैशांचे अडथळे असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, त्या पैशा संबंधितच्या नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. अगेन, जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि ओरामध्ये काही पैशाचे अडथळे असतील, ब्लॉकेजेस असतील, काही नकारात्मक ऊर्जा असेल, सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि याला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी मध्ये अनलिमिटेड मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी आर्थिक समृद्धी याचाच उपभोग घेतो.
त्याचा ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके. तर तुम्ही ह्या पद्धतीने तुमचा सेल्फ ओरिएंटेशन करू शकता. हे सगळं तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन नंतर करायचं, मी शिकवतो 7 चक्राचा फर्स्ट. तर 2-2, 5-5 मिनिटात होतं, सध्या तुम्हाला मोठं वाटत असेल. ओके. आता याच्यानंतर आहे तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचा आहे. तर एनर्जी बॉल काय असतो रेकीमध्ये, त्याला ची बॉल म्हणतात. त्याला बोलतात आवाज कट होतो, मे बी तुमच्या प्रॉब्लेम असेल, पण बाकीच्यांना ऐकू येत आहे. ओके. आणि इथं नका सांगू सर प्लीज नोट द्या, मला तुमचा नाव नंबर कसं कळेल, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. ओके, मी आधीच सांगितलं. आता बघा ना, एनर्जी बॉल ची बॉल रेकीमध्ये खूप महत्वाचा आहे. पुढे जाऊन तुम्ही लेवल 2 लेवल 3 करणार, तर तुम्ही एनर्जी बॉल मध्ये कितीही लोकांना तुम्ही एक संगती हिलिंग देऊ शकतात. ओके. एनर्जी बॉल खूप छान काम करतं. आता मी तुम्हाला ची बॉल रेकीचा एनर्जी बॉल कसा बनवायचा ते शिकवतो. तरी स्क्रीनवर एकदा बघून घ्या कसं करायचं आहे. आता हा हात, हे बघा इथे हात दिसत आहे बघा, असं 2 हात आहे, त्याच्यामध्ये काहीतरी गोल गोल एनर्जी आहे. तर ती मॅग्नेटिक फील्ड आहे. आता ते कसं करायचं बघा. रेकीमध्ये ची बॉल कसा बनवायचा, आणि दुसरं, आता तो एनर्जी बॉल का बनवायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक वस्तूला रेकी द्यायची आहे. ओके, तुमच्या संकल्पाद्वारे इंटेन्शन. घरातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्तीला काय करायचं आहे, तुम्ही ज्याही घरात राहता, सध्या ज्या घरात राहता त्या घरातील सर्व सदस्यांची नावं घ्यायची आहे. कोणी असेल, सासू सासरे नणंद दीर, पटत नसेल तरी त्यांचं नाव घ्यायचं, कारण घरामध्ये शांती पाहिजे. तुम्ही तिथे 5 दिवस थांबला म्हणजे तुम्हाला शांती पाहिजे, तुम्हाला पीसफुल आवडतं, तुम्हाला भांडणं वगैरे आवडत नाही असं मी गृहीत पकडतो. म्हणून तुम्ही इथे आहे. तर तुम्हाला सगळ्यांची नावं घ्यायची. ओके. तर ते नंतर मी ऍफर्मेशन माझ्या घरच्यांची नावं मी घेईन, तुम्हाला म्हटल्यानं तुमच्या घरच्यांची नावे घ्यायची. आता एनर्जी बॉल कसा बनवायचा, आता बघा माझ्या मागे करून बघा, तुमच्या हातामध्येच एनर्जी फील्ड तयार होऊन जाईल. ओके. चला काय करायचं, दोन्ही हात रब करा. करा, खूप मजा आहे, सगळ्यांनी करा. बघा किती मजा येते. केलं. आता काय करा, तुम्ही छोटासा बेसनचा लाडू बनवतात ना, असं बनवा बरं. हात असा वर असा करा, गोल 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 गोल, मग थोडासा मागे पुढे, असं बेसनचा लाडू बनवतायत असं करायचं. नंतर आता हात थोडा अजून मोठा करायचा, म्हणजे तुम्ही आता क्रिकेटच्या बॉल एवढं बनवत आहे. आता असं करायचं. असं करून करून परत हात मोठा करायचा, आणि एक फुटबॉल शेप पर्यंतचा शेप आला ना, मग थांबून घ्यायचं. आता बघा, जे लोक खूप आध्यात्मिक स्पिरिच्युअल आहे ना, त्यांना या 2 हातामध्ये ना लगेच काहीतरी व्हायब्रेशन जाणवतील, एक एनर्जी फील्ड जाणवेल. काही लोकांना फिजिकली सेन्सेशन कमी असतात, तरीही तिथे एनर्जी असते. आता इन्फॉर्मेशन काय द्यायचंय बघा. 3 बॉल बनवायचे आहेत, एक फुटबॉल म्हणजे फेकून द्यायचा, दुसरा हिलिंग बॉल, तिसरा पूर्ण पृथ्वीचा, तो नंतर सांगतो. आता बघा असं थांबायचं, थांबून घ्या, काही करायचं फक्त थांबायचं. आता विथ इंटेन्शन काय बोलायचं बघा, मी माझ्या घरच्यांची नावं घेईल, तुम्हाला तुमच्या घरच्यांची नावं घ्यायची आहे. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, तर हा एनर्जी बॉल ती ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. 3 वेळेस बोलायचं. मी सचिन, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा भाऊ, त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता एनर्जी बॉल ग्रहण करत आहे. ओके, असं आहे. आणि जे मास्टर लेवलचे स्टुडंट आहे, तुम्हाला थर्ड आय चक्राने चोपुरे डायकिम्यू चोपुरे टाकायचं आहे. हवं तर कनेक्शनला अंशादेशाने टाकू शकतो. असं झालं बोलले, आता काय करायचं आहे, हवेत फूक मारा आणि ऍफर्मेशन द्या, आणि या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे, असं तुम्हाला फेकायचं आहे. आता झाला फुटबॉल, म्हणजे फेकून दिलेली नकारात्मक ऊर्जा. आता तुम्हाला सगळ्यांना हिलिंग द्यायची आहे. अगेन हात रब करा,
असं स्टार्टिंगला छोट्यापासून स्टार्टिंग, मग मोठं, परत असं करत 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 आहे ना. बघा काही लोकांना लगेच जाणवते सेन्सेशन ना. इथपर्यंत आलं, थोडं फुटबॉल शेप मध्ये थांबून घ्यायचं आणि बोलायचं. आता बघा हिलिंग बॉल, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, ह्या युनिव्हर्सल हिलिंग शक्तीने भरलेला एनर्जी बॉल. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सगळ्या वस्तू तिथे तुम्हाला एनर्जी बॉल मध्ये बघायचं आहे. सध्या मी कॅमेराकडे बघत आहे, पण तुम्हाला एनर्जी बॉल कडे बघायचं आहे. सर्व प्रकारची वाहने आणि सर्व प्रकारच्या वस्तू यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. ते मोठं सेंटेन्स नंतर नोट्स मध्ये वाचा. परत एकदा तीनदा बोलायचं आहे. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मला, माझ्या पत्नीला, मुलगी, आई वडील, भाऊ, त्याची पत्नी, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, तुम्ही जिथे मेडिटेशनला बसले मांडी घालून खुर्चीवर, तर आता काय करायचं, घरात फूक मारायची अशी आणि कल्पना करायची ती एक व्हाईट एनर्जी सगळीकडे पसरत आहे. बेडरूम, हॉल, किचन सगळीकडे पसरत आहे असं तुम्हाला कल्पना करायची आहे. तर हा झाला हिलिंग बॉल. आता तिसरा बॉल खूप महत्वाचा आहे, म्हणजे तो करून तुम्हाला खूप मनालाच खूप समाधान वाटेल. आता तो आहे पृथ्वीला, म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीवांना दृश्य आणि अदृश्य शक्तींना. आता कशासाठी बघा, आपण सर्वजण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. मी नेहमी सांगतो, कोविड मध्ये बघा एका व्यक्तीला तो कोविड झाला, तोच एक माणूस शिंकला आणि आपल्या घरापर्यंत तो कोविड आला, अख्ख्या जगात गेला, कित्येक लोकांच्या घरचे चालले गेले. तर आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तुमच्या घरामध्ये जे पण स्वयंपाक होतो, आज तुम्ही काही जेवण बनवलं, वरण भात बनवला, तो तांदूळ कुठे शेतात पिकवला गेला त्या शेतकऱ्याने, मार्केट यार्डला आला, तिथून मग दुकानदाराकडे आला, तुमच्या घरात आला. तर आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे आणि सगळ्यांना पृथ्वीला हिलिंग द्यायची आहे. आणि खूप स्पेशल वाटतं बघा, जरी, आणि ही गोष्ट खूप कमी लोक करतात जगामध्ये, म्हणजे 0.001% पण नाही. जरी तुम्हाला वाटत नसेल ना, माहिती नसेल, पण सांगतो, जरी आपण इथे आहे आरामशीर जीवन जगतो, पण आपल्यासाठी कोणी एखादा संत पुरुष किंवा साधू महाराज हिमालयात बसून संपूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करत असतात. असं नाही की तेच असतील साधू हिमालयातले. प्रत्येक धर्मामध्ये कोणी ना कोणी असं असतं की स्पिरिच्युअल पर्सन, की सगळ्यांसाठी प्रार्थना करत असतो. तर खूप कमी लोक असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही त्या खास कॅटेगरीमध्ये येणार आहे. शक्य असेल तर कधी टेरेसवर गेले, मोकळं आकाश असेल तर केलं, तर खूप छान फायदा होतो. हा, तर तिसरा एनर्जी बॉल आहे, तसा नोट्स मध्ये आहे. वाक्य थोडे इकडे तिकडे होऊन जातील, पण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे नंतर चेंज करू शकता. ओके, हे बघा, तिसरा जो बॉल आहे एनर्जी बॉल, हा संपूर्ण पृथ्वीला तुम्हाला द्यायचा आहे, नोट्स मध्ये आहे. आता बघा, माझ्या मागे अफर्मेशन द्या, खूप छान वाटेल तुम्हाला. एक म्हणजे आंतरिक लेवलवर, इनर लेवलवर खूप समाधान भेटतं तुम्हाला. चला, हात बनवा, एनर्जी बॉल बनवा, असं करा. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ठीक आहे, थांबून घ्या. आता बघा अफर्मेशन किती सुंदर आहे बघा. खूप छान आहे. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना हा एनर्जी बॉल त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत. परत, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना हा एनर्जी बॉल प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि बोलायचं, ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. आणि मग फूक नाही मारायची, असा मोठा हात स्प्रेड करायचा आणि कल्पना करायची की तुमच्या हातातली एनर्जी संपूर्ण पृथ्वीकडे पसरत आहे.
ओके. आता माझे काही स्टुडंट असतात मास्टर लेवलचे, त्यांना ते खूप एनर्जी हातातून वाहत असते, बोलतात सर काय करायचं ते सेन्सेशन थांबत नाही. मग मी सांगतो जा टेरेसवर आणि असं करा. मग ते असं करतात आणि मग थोड्या वेळाने त्यांना बरं वाटतं. ओके. तर तुम्ही असं करू शकता. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत प्रॅक्टिस कशा वाटल्या सांगा बरं, की किंवा डाऊट आहे मी तुम्हाला थोड्या वेळ अनम्यूट करून टाकेल. मग 7 चक्र मेडिटेशन शिकवेन. ओके. ठीक आहे. आवडलं खूप छान इथपर्यंत? वाटलं. खूप हो. छान वाटलं. आणि करा, हम्म, खूप सुंदर रिझल्ट छान येतोय. वाटलं सर. खूप चला. छान वाटलं. सर खूप छान गेलं. खूप छान एकदम समजून छान. सांगितलं सर. खूप आवडलं आम्हाला. धन्यवाद सर. थँक्यू. एकदम छान. सगळेच बोलायला लागतात. सॉरी मी परत अनम्यूट करतो. कारण आज सिलेबसच खूप मोठा आहे. बघा, मी तुम्हाला माझंच सांगत आहे. खरंच या गोष्टी ना, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, खूप लॉजिकल माइंड वाला आहे. मला ना हसायला यायचं सुरुवातीला, की काय करायचंय कुठे शिकत असताना. पण खरंच ते इनर लेवलवर तुम्ही खूपच तुमची रेकीमध्ये आलं ना, तुमची आध्यात्मिक लेवल खूप वाढते. म्हणजे तुम्ही खूप छान तुमची प्रोग्रेस होते. हायर सेल्फशी कनेक्ट होता. खूप सुंदर आहे. तुम्हाला खूप समाधान वाटतं. रिझल्ट येऊ न येऊ आपल्याला द्यायचा आहे. हां. खूप सुंदर आहे. करत जा. आता 7 चक्रा मेडिटेशन कसं करायचं? एक गोष्ट लक्षात घ्या. ट्रेडिशनल रेकीमध्ये तुम्ही ऐकलंच असेल 24 पॉइंट बॉडी हिलिंग, 12 पॉइंट बॉडी हिलिंग सांगणारच आहे. तरी बघा, ते जे एजेड लोक असतात सारखे आजारी पडतात, केलं चालेल. पण तुमच्यासाठी काय आहे? तुमच्यासाठी 7 चक्रा मेडिटेशन आहे. तर कधीपर्यंत करायचं आहे? जोपर्यंत भविष्यात तुमचं लेव्हल 2, लेव्हल 3 चं अटेनमेंट होत नाही, तोपर्यंत 7 चक्रा मेडिटेशन कंटिन्यू करायचं आहे. ओके. त्याच्याने तुम्ही मन, मस्तिष्क, ओरा सगळंच हील होऊन जात असतं. ओके. तर आता कसं करायचं 7 चक्रा मेडिटेशन? तर ज्यांना नोट्स पाठवल्या त्यांना एक ऑडिओ फाईल देखील पाठवल्या गेली आहे. आता बघा, ज्या लोकांनी त्या दिवशी नोट्स नाही बनवले ना, कुठलं चक्र, पोझिशन काय, कलर काय, तर त्यांच्यासाठी पण मी नोट्स मध्ये ऑलरेडी मी तसं दिलेलंच आहे. आता बघा, साऊंड मेडिटेशन हे बघा, हे सगळं आहे. रूट फक्त फोटो टाकलाय, सगळी माहिती नाही दिली आहे. पोझिशन बघून घ्यायची एक दोनदा. याचा बीज मंत्र बघायचा कुठला आहे आणि कलर तेव्हा इमॅजिन करायचा आहे. बीज मंत्र इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला एक ऑडिओ फाईल दाखवतो. ते फक्त ऑडिओ ऐकायला येणार आहे, कोणी काही बोलत नाही. फक्त बीज मंत्र चालू असतं आणि काहीतरी आवाज येतो. आता काय करायचंय? मी तुम्हाला फाईल प्ले करतो. टोटल साऊंड कुठली फाईल कुठे गेली आणि आवाज येतो की नाही आता मला सांगा. येतोय का काहीतरी आवाज येतो? लम गरज नाही सर. ओके. आता बघा कसं आहे. आता ते 1 मिनिट. आता काय आहे? आता तो लम आवाज आहे. तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे? आपण कधी पण हिलिंग करतो तर खालून वरती जायचं आहे. ती ऊर्जा आपल्याला खालून वरती न्यायची असते. ओके. आज स्पिरिच्युअलिटी मध्ये. तर आता तुम्ही लावल्या हा लम आवाज येईल. तो 7-21 म्हणजे 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. 7 चक्र आहे. प्रत्येक चक्राला 3 मिनिटासाठी तो साऊंड असेल. तर लम आला, तुम्ही आधी रेकीला कॉल करून घ्या, नंतर प्लेचं बटन दाबा. हात घ्यायचा, उजवा हात घ्यायचा, डावा हात मांडीवर ठेवा किंवा उजव्या हाताच्या पुढे हा हात न्या. उजव्या हाताच्या पुढे डावा हात न्या आणि काय करायचं? हात तुमचा रूट चक्रावर ठेवायचा. फक्त असे सगळ्या चक्रावर दाबून नाही ठेवायचा, फेदर टच ठेवायचा. तर लम लम चालू आहे तर तुम्ही त्याचा जप केला तरी चांगला आहे. घरात कोणाला डिस्टर्ब होत असेल तर फक्त ऐकलं तरीही चालेल. लम नंतर 3 मिनिटांनी ऑटोमॅटिक तिकडे वम आवाज येईल. मग तुम्हाला लगेच कळेल अरे वम आलाय. मग हात वरती स्वादिष्टान चक्रावर घ्यायचा. 6 मिनिट झाले. 7व्या मिनिटाला लगेच रम आवाज येईल. मग हात मणिपूर चक्रावर वरती लगेच घ्यायचे दोन्ही हात किंवा एक हात घ्या, जसं वाटेल तसं. असं करत करत 21व्या मिनिटाचं ओम संपलं ना, ऑडिओ बंद होऊन जातो. तर हेच तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशन पुढे करायचं आहे. ओके. 21 मिनिटाचं मेडिटेशन आणि 5-5 मिनिटाच्या प्रॅक्टिस.
तर 30 मिनिट स्वतःला द्यायचे आहेत. 30 मिनिट्स देत जा. ओके. तसं मी तुम्हाला जसं सकाळी उदाहरण सांगितलं, तुम्ही बोलतात की सर वेळ कुठून काढायचा, टाइम नसतो, तर लक्षात घ्या. मी उदाहरण दिलं ना तुम्हाला, महिना असतो 31, सकाळी दिलं की 31 दिवसाचा महिना असतो. जर 32 दिवसाचा महिना झाला तर कसं वाटेल? तो एक दिवस एक्स्ट्रा कसा भेटणार 31 चा 32? तर तुम्ही कितीलाही उठतात सकाळी 6ला, 7ला, 5ला, 1 तास आधी उठायचं. 1 तास आधी उठल्याने काय होणार? रोजचा 1 तास, महिन्यात 31 दिवस असतात. 31 तास तुम्हाला जास्त भेटतात. दिवस तर 24 तासाचाच असतो. आणि घरच्यांना सांगायचं तो 1 तास माझाच आहे, मला डिस्टर्ब करायचं नाही. आता गरजेचं नाही 1 तास रेकीच करा. 1 तासामध्ये योगा करा, जिमला जा, वॉकिंगला जा, काहीतरी करा. पण 1 तास स्वतःसाठी काढा, प्रायोरिटी द्या. जर तुम्ही तुमची काळजी घेतली नाही, ओराची, शरीराची, घरच्यांचं रक्षण नाही करू शकणार. तर तेवढा 1 तास नक्की स्वतःला द्या. ओके. सुरुवातीला घरचे हसतील, दात काढतील, पण नंतरून त्याचे रिझल्ट तुम्हालाच चांगले भेटणार आहे. तुमच्याच जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे. ओके. 7 चक्राचं मेडिटेशन इथपर्यंत आहे. आता 7 चक्रासाठी इथपर्यंत मी 1 मिनिटासाठी अनम्यूट करतो, म्हणजे कुणाला काही इथपर्यंत प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काही गडबड नको. ओके. हा, कट 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 डिलीट डिलीट दिलाय तर हे बघा, आता छान मेसेज केला. तर तुम्ही एनर्जी बॉल देणार ना पूर्ण पृथ्वीला, नंतर काय बोलायचं, रेकीमध्ये कॉर्ड कटिंग महत्वाची आहे. तर तुमचा सगळ्याशी संपर्क झाला, मग तुम्ही काय करायचं, नाभी चक्रासमोर असं कराटे चॉप किंवा असं नाईफ आहे ना 2 बाजूने, तसं करायचं. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, की मी या सगळ्यांबरोबर आता माझा संपर्क तोडत आहे, असं बोलायचं आहे. ओके. ते कट कट डिलीट त्याच आहे. आता 7 चक्र मेडिटेशन साठी काही असेल तर विचारा, मी 1 मिनिटासाठी तुम्हाला अनम्यूट करतो. मेडिटेशन बद्दल काही नाही समजलं असं कोण आहे? काही क्वेश्चन आन्सर असेल बोलू शकता तुम्ही. सर आपल्याला जर कुठं त्रास होत असेल, दुखत असेल, तर मग त्याच चक्राला फक्त मेडिटेशन द्यायचं का? बघा, पण Healing सातही चक्र चांगले पाहिजे असं आहे. तर तुम्ही बसलाय तर तेच करा. ओके. सातही करून घ्या एकदाच. एखाद्या ठिकाणी दुखत असेल ना तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. हा मॅडम, काय करायचं, रेकीला कॉल करायचा आणि करून बघा. पूर्ण श्रद्धेने हात तिथे ठेवून द्या. जिथे तुम्हाला समजा डोकं दुखत असेल तिथे ठेवा, कान दुखत असेल तिथे ठेवा 3-3 मिनिट. तसं करून बघा. अजून खूप ऑप्शन आहे. मी तुम्हाला किती ऑप्शन, पाण्याचं पण सांगेल. पाण्याला चार्ज करून ठेवू शकतात. खूप सगळे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये. ओके. दुखत असेल तर पर्टिक्युलर त्या ऑर्गनवर हात ठेवू शकतात, गुडघ्यावर वगैरे. ओके. ओके. काही प्रॉब्लेम. अजून एक दोन मेसेज बघून घेतो. ऐकून हे बघा, जर कोणी नसेल घरामध्ये, डिस्टर्ब होत नसेल तर तुम्ही त्याचं उच्चारण करा, चांगली गोष्ट आहे. हा, कारण जेव्हा तुम्ही रम बोलणार, रम, तर ते पूर्ण व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरावर होतील, तुमच्या ऑरिक फील्ड मध्ये ते व्हायब्रेशन्स जाणवतील. ओके. कधी बघितले का तुम्ही एक युट्यूबवर, खूप इंस्टाग्रामवर कधी दाखवतात युट्यूबवर, असे दोन मेटलचे स्पून असतात, असे लाईनीत लावलेले असतात, आणि एकाला असं वाजवलं की सगळे हलतात, कारण ते व्हायब्रेशन्स आहे. तर तुम्ही रम, लम, वम बोलले, ते सगळे व्हायब्रेशन्स तुमच्या ऑरामध्ये येऊन जातात. तर बोललं तर खूपच छान आहे. ओके. ठीक बर. आहे. हा सर, मला 1 मिनिट बोलायचं. जर समजा आपला गुडघा दुखतोय तर मग त्यावेळेला तेथे हा कोणत्या शब्दाचा उच्चार करायचा? लमचा, वमचा, कसला करायचा मग त्यावेळेला? तर तुम्ही सरळ त्या गुडघ्यावर हात ठेवायचा. हा, आणि उच्चारण काही करायचं नाही मग कोणत्या शब्दाचं? नाही नाही नाही, ते 7 चक्र मेडिटेशन वेगळी गोष्ट असते, हिलिंग हा. वेगळी आहे. तर तुम्ही त्याच्यावर हात ठेवू शकता, ते काही प्रॉब्लेम नाही. ते ओके. आम्ही तुम्हाला दाखवतो 7 ते बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, 12 पॉईंट बॉडी हिलिंग आहे. ओके. आता आपण पुढे जाऊया. खूप काही. तर आता तुमचं काय राहिलं आहे, मनी मंत्र राहिला आहे. पैशाला काय, पैशात मनी मंत्र आहे, एंजल नंबर द्यायचे आहेत, अन्न कसं चार्ज करायचं, सॉरी, निगेटिव्हिटी त्याची कशी काढायची, बरंच काही. त्याच्यासाठी त्याच्या अगोदर फक्त आता आपण 1-2 मिनिटं ना, जो क्लास सुरू होणार आहे सोमवारपासून, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो, आणि नंतर परत आपण शिकवायला घेणार आहे. ओके. सध्या आपण जे रेकी लेवल 1 शिकत होतो, तर लेवल 2 काय असतं, लेवल 3 काय असतं बघा. क्लास सोमवारपासून सुरू होईल, 10 दिवसांचा असतो. संध्याकाळी एक बॅच असते 8 ते 9.
त्याच्यामध्ये बघा, आता मी जेही सांगेल ते एकाच कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. माझ्याकडे असं मी नाही सांगत आहे वेगवेगळे कोर्स आणि कधी कधी लॉन्च होते. सगळं एकातच शिकवत असतो. तर त्याच कोर्समध्ये तुम्हाला 3 रेकी एकत्र शिकायला भेटतात. आपली उसळी रेकी, भारतीय करुणा रेकीचे सिम्बॉल्स, अंतकरण रेकी, तिबेटियन रेकी आहे. 3 रेकी एक म्हणजे तुमच्याकडे खूप सगळ्या मोडॅलिटीज येऊन जातात. तुम्हाला रिलेशनशिप ग्रिड कसं बनवायचं, रिलेशन कशी इम्प्रूव्ह करायचे, ते कसं बनवायचं नातेसंबंध ते शिकवलं जातं. सतीचं ग्रिड बोलतात त्याला. विश बॉक्स आहे, विश बॉक्स कसा बनवायचा, सगळ्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी त्याच्या इच्छेला कसं रेकी द्यायची, कसं ते इंटेन्शन बॉक्स तुम्हाला करायचं, आणि बरंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पण कव्हर होऊन जातं त्याच्यामध्ये, मॅजिक चेक वगैरे बरंच काही आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. वंडर लॅम्प आहे, कपूर दिया पण आहे. माझ्या बहुतेक सगळ्या स्टुडंटला छान अनुभव असतात. हा कशासाठी असतो, कुठल्याही कामात काही ब्लॉकेजेस असतील, अडथळे असतील तर नकारात्मकता ग्रहण करण्यासाठी, तर त्याचं नावच वंडर लॅम्प आहे. मग रेकीने कसं चार्ज करायचं, कसे सिम्बॉल्स टाकायचे शिकवलं जातं. ऍडव्हान्स लेवलचे हिलिंग शिकवले जातात की सायकिक अटॅक काढायचा, कुणीवर खूपच जास्त काही झालेलं आहे तर तुम्ही एक ऍडव्हान्स हिलर म्हणून देखील एखाद्याची हिलिंग करू शकता. सेम एखाद्या घरावर पण काही असेल, घराचंही तसंच असतं. सर्वात महत्वाचं डिस्टन्स हिलिंग, तर व्यक्ती कुठेही असेल, तुमचे आई वडील, मुलं, अगदी माझ्या स्टुडंटचे मुलं परदेशात आहे, इथे राहून हिलिंग देतात, आई वडील असेल तरीही तुम्ही आरामशीर हिलिंग देऊ शकता. दुसऱ्या घरात, राज्यात कुठेही असू द्या, डिस्टन्स हिलिंग करणं तुम्ही शिकतात. साऊंड थेरपीचं साऊंड हिलिंगही शिकवलं जातं. तुम्ही ध्वनीची मदत कशी घेऊ शकता डेली लाईफसाठी. कर्मा मेडिटेशन आहे, ते पॉवरफुल आहे. 7 पॉवर मेडिटेशन असतं. मग एकंदरीत हे शिकून तुमची खूप आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप पुढे जातात. तुमचे चक्रा, जोरा, पैशा संबंधित काही असेल, छान हिलिंग करायला लागतात. लव्ह मॅग्नेट, प्रेमळ, म्हणजे खूपच लाईफ मध्ये चेंजेस येऊन जातात. सायकिक मॅग्नेट, तर म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. मी ह्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर माझ्या जीवनात दुनियाभरचे प्रॉब्लेम होते. पैशाचा प्रॉब्लेम, नात्यांचा प्रॉब्लेम, आई, बायको, सगळं, भाऊ, तर उठसूट ते मुलं करतात तेच करायचो मी. एखादा पंच घ्यायचा, भिंतीला मारायचा, चिडचिड करायची, वस्तू फेकायच्या. तिथून मी इथपर्यंत आलोय, ती रेकीचीच कृपा आहे. काही असो तर म्हणून मी शिकवतो, फ्रीमध्ये शिकवायचं माझं हेच कारण आहे, खूप उपकार येतं. खूप छान काम करत असतं रेकी. बघा, त्याच्यातच त्याच कोर्समध्ये तुम्हाला क्रिस्टल थेरपी, तर याचंही काही वेगळं नसतं. मी जितकी फी सांगेल आता थोड्या वेळाने, सगळं एकाच कोर्समध्ये असतं. क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स शिकवलं जातं. हे ब्रेसलेट म्हणजे नुसते बनवायचे कसे, एखाद्याच्या जन्मतारखेप्रमाणे त्याचा बिझनेस कसा करायचा, कुणाला कसं विकायचं, तर बरेच सगळे स्टुडंट आहेत हाऊसवाईफ, त्यांनी त्यांचं आता काम सुरू करून आता त्यांना बरेच दिवस झाले सक्सेसफुली करत आहे. ट्री असतात, पेन्सिल, ऍडव्हान्स तुम्ही एखाद्यासाठी ग्रीड लावू शकतात, ऍडव्हान्स हिलिंग असते. असे काही टेम्पलेट्स असतात, त्याची रचना कशी करायची. आता लेडीज वाले 7 चक्र फेशियल वगैरे आले, सलून वाल्यांसाठी पण छान आहे क्रिस्टल थेरपी. तर हे देखील तुम्हाला बेसिक प्लस ऍडव्हान्स त्याच कोर्समध्ये असतं. आणि सर माझं सर्वात आवडतं इमोशनल फ्रीडम टेक्निक, EFT देखील मी त्याच कोर्समध्ये शिकवत असतो. तुमचं प्रॅक्टिकल करून घेतलं जातं, प्लस तुम्हाला स्क्रिप्ट कशा बनवायच्या. आणि हा कोर्स केल्यानंतर एकंदरीत तुम्हाला सांगतो, तुम्ही खूप काही करू शकतात. म्हणजे मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो, तुम्ही काय काय करू शकतात, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. 1 मिनिट. छोटीशी आयडिया येईल, केलं तर फ्युचरमध्ये किती सुंदर आहे. तर तुम्हाला हे सगळं तर मी आता सांगितलेलंच आहे, काय काय असतात. अ, अ, बघा, त्याच्यात बोनसमध्ये सगळं एकत्रच शिकवतो. क्रिस्टल थेरपी, करुणा रेकी, ध्वनी विज्ञान, झिगू सिम्बॉल्स, तुम्हाला सगळं झिगू सिम्बॉल शिकवले जातात. म्हणजे मी पूर्ण पुस्तकच देऊन टाकतो, जे मार्केटमध्ये भेटतच नाही. भेटलं तर ते खूप महाग आहे, इंडियात भेटतच नाही, तर ते पुस्तक तुम्हाला मी PDF फाईल देत असतो. EFT चा कोर्स ही कव्हर केला जातो. स्क्रिप्ट कशा बनवायच्या, इवन म्हणजे तुम्ही खूप काही करू शकतात. आणि बघा, तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असतो. तुम्ही कितीही बॅच रिपीट करा. आताही क्लासमध्ये माझे जुने स्टुडंट बसलेले आहेत, तर ते तर कितीही बॅच करा, परत पैसे नाहीये, लाईफ टाईम ऍक्सेस असतो. कॉल करा, कधीही गायडन्स मागू शकता. तर तुम्ही काय काय करू शकता, तुम्ही खूप काही करू शकतात, काही लिमिटच नाहीये. तुम्ही एकदा का हा कोर्स केला, मेडिटेशन घेऊ शकतात कुणाचे, म्हणजे
हिलिंग तर तुम्हाला करायचीच आहे, घरच्यांना हिल करायचं काही प्रॉब्लेम असेल स्वतःला करा, पण मे बी फ्युचरमध्ये तुम्ही एखाद्याचं मेडिटेशन घेऊ शकता, 4 पैसे कमवू शकतात. क्रिस्टल आहे, क्रिस्टल थेरपीचा यूज करू शकतात. कुणाची EFT सेशन घेऊ शकतात. ओके, आमच्या त्या सुरेखा मॅडम आहेत, त्यांना कॅन्सर होता, तरी ते आज एवढं सगळं केमो वगैरे चालून पण लोकांचे EFT घेतात, लोकांचे दुःख दूर करत, असं दुःख दूर करतात. तर खूप सुंदर आहे. तर तुम्ही खूप काही याच्यामध्ये करू शकतात. आणि बघा, रेकी सगळ्या गोष्टींचा बेस आहे. म्हणजे भारतामधले जितके कोचेस आहेत कुठले बघा, जसं एंजल थेरपीचे असतील, न्यूमरोलॉजिस्ट असतील, ऍस्ट्रोलॉजर असतील, परत मनी रेकीवाले आहेत, खूप काही मोडॅलिटीज आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस आहे. जवळजवळ म्हणजे किती 80% वरती कोचेसने रेकी शिकलेलीच असते, कारण रेकी सगळ्या गोष्टींचा बेस आहे. जर तुमचे 7 चक्र ओरा सगळीकडून तुम्ही बॅलन्स झाले, तरी ह्या नवीन नवीन आयडिया येतात आणि तुम्ही काही ना काही करिअर त्याच्यामध्ये करू शकता. तर खूप सगळे ऑप्शन्स तो युनिव्हर्स तुम्हाला ऑटोमॅटिक आयडिया देतो. मला तर 4 लोकांशी बोलायची पण अक्कल नव्हती, तर मी एवढ्या समोर बोलतो, ती पण रेकीचीच कृपा आहे. ओके, खूप सुंदर असतं. मे बी भविष्यात तुमचं तर करायचं असेल तर कराच, फॅमिलीला येईल, स्वतःला येईल, पण इतरांसाठी खूप छान आहे. करिअर ऑप्शन म्हणजे याला शिकायला कुठली अटच लागत नाही. डॉक्टरही शिकतात, वकीलही शिकतात, टीचर शिकतात, कोणी शिकतात. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर बघ, रेकीमध्ये असेच आहे, जितके सक्सेसफुल लोक आहे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. ओके, तर खूप सुंदर असतं. नक्की करा. जीवनामध्ये काही नवीन शिकायची इच्छा असेल, पॉझिटिव्हिटी पाहिजे, जीवन एकदाच भेटतं, ह्या गोष्टी खूप छान आहे. खूप सुंदर आहे. मला पण बघा, मी ना तुम्हाला सांगतो, मी 10-12 वर्ष अब्रॉडला काम केले, बऱ्याच देशामध्ये केले. गल्फ कंट्रीज असेल, रशिया असेल, आफ्रिका कंट्री असेल, कारण कामानिमित्त खूप ठिकाणी अशा जॉबच तसा होता माझा, ऑइल अँड गॅसचा. तर आणि पैसाही खूप होता, पण ह्या क्षेत्रामध्ये पैसाही तेवढाच भेटतो, पण सुख खूप भेटतं. म्हणजे लोकांचं भलंही होतं, जायचं कुठे नाहीये, दिवसात 1 तास 2 तास काम करायचं आहे, काहीच नाही. तरी की आणि फॅमिलीचं रिलेशन म्हणजे फॅमिलीसाठी खूप 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 सुंदर आहे. तुम्ही पूर्ण घरालाच रेकी देतात ऑटोमॅटिक, न सांगता. लोकांना मी तर माझ्या घरी सांगते नाही मी की त्यांना काही रेकी देतो की काही करतो, न सांगता उपचार करू शकतात, पण पुढे जाऊन. ओके, कारण सिम्बॉल्स असतात कनेक्शन वगैरेचे. तर बरेचसे कोचेस आहेत, त्यांचा बेस रेकीच असतो. तुम्हाला बऱ्याचशा आयडिया घेऊन जातात. ओके, पुढे गेला तर करा. बाकी तुमची मर्जी आहे. ओके, मी काही फोर्स करत नाही कधी. सेलिंग माझा सब्जेक्ट नाही, मी एकदम शिकवण्यावरच भर देतो. ते सेलिंग वगैरे आपल्याला जमत नाही. पॉसिबल असेल तर, तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता. बघा, याची फी सांगतो, काल फी नाही सांगितली. याची फी असणार आहे 6,000 रुपये. तसं हे सगळं शिकवायला गेलो मी खूप पैसे कमवू शकतो. पेंडुलमचे वेगळे, क्रिस्टलचे वेगळे, EFT खूप कोर्सेस लॉन्च करू शकतो, पण हे नाही करत. मी सगळं एकाच शिकवतो, कारण मला असं वाटतं की एकदा का स्टुडंट मास्टर लेवल झाला तर त्याला सगळं काही वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आल्या पाहिजे. तर 6,000 फी आहे त्याच्यातच. आणि तुम्हाला जर संडेच्या आधी जरी भरली असेल, भरायची असेल, ऑफर आहे. संडेच्या आधी भरली तर फी 5,000 रुपयेच आहे. संडे नंतर आले तर 6,000 रुपये. दुसरं, माझ्याकडे फक्त लिमिटेड सीटच असतात. 20, माझ्या जुन्या सगळ्या स्टुडंटला माहिती आहे, मी 20च्या पुढे स्टुडंटच घेत नाही, कारण तिथे शक्तिपात मला 1-on-1 द्यायला लागतो. ग्रुपने नाही देत मी, मास्टर लेवलचा देतो, पण सुरुवातीला 1-on-1 द्यायला लागतं. तर एवढं टाइमच नाही पुरत, सगळ्यांना नाही देऊ शकत, एवढं लक्ष पर्सनली नाही देत आहेत. तर शक्य असेल तेवढ्या लवकर ऍडमिशन करून घ्या तुम्ही, हवं असेल तर. बाकी तुमची मर्जी. ठीक, चला आता आपण शिकवायला घेऊया. आता दुसरं, मी तुम्हाला अन्न आणि पाणी का चार्ज करायचं आहे ते सांगतो. खूप महत्वाचा टॉपिक आहे हा दैनंदिन जीवनामध्ये, कारण पेंडुलम डाउजिंग मध्ये तुम्ही स्वतः बघितलं आहे एनर्जी कशा इफेक्ट करतात. आता अन्न का चार्ज करायचं बघा. आणि मी एक रेकीचं 5 प्रिन्सिपल मध्ये एक सांगितलं होतं, काय की आपलं काम इमानदारीने करायचं आहे, जरी हाऊसवाईफ असाल तरी. आता कसा फरक पडतो बघा. आता सगळ्यांना एक प्रश्न नेहमी विचारतो आणि त्याचं उत्तर सगळेच हसतात. सांगा मला की तुमच्या हातचं जेवण तुमच्याच मुलांना आवडतं असं होतं का? म्हणजे तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं, दुसऱ्यांच्या हातचं आवडत नाही, असं होतं का? सांगा मला. होतं?
होतं की नाही. आणि ते जेवण इतरांना नाही आवडत, किंवा असंही होतं बघा की सुरुवातीला जेव्हा तुमचं लग्न झालं, तुमच्या हसबंडला तुमच्या हातचं जेवण खूप आवडायचं, बाकीच्यांना नाही आवडायचं, पण आता त्यांनाही नाही आवडत, असंही होतं. तेच आता आहे, तुम्ही तेच स्वयंपाक माहेरी जाऊन करता तर घरच्यांना खूप आवडतं, सासरी नाही आवडत, असंही काही काही बरोबर होतं. आता होतं काय, आता मला तुम्ही सांगा, चव कशाला असते? चव हाताला असते की चव तुमच्या भावनेला असते, फिलिंगला असते? तुम्ही मुलासाठी स्वयंपाक करताना कसा स्वयंपाक करता? हम्म बरोबर की नाही? तुम्ही जेव्हा तुमच्या मुलासाठी स्वयंपाक करता, किती प्रेमाने करतात हं? तेवढी भावना तुम्ही इतरांसाठी जर नसेल करत, घरात कटकटी होत असेल, त्या व्यक्तीबद्दल राग असेल आणि स्वयंपाक करत असाल, तीच एनर्जी तुमच्या जेवणामध्ये जाते. तर ज्यांच्या घरात नेहमी कटकटी असतात, भांडणं असतात, त्या घरात हेल्थ पण नसते. ओके, कारण ते तुम्ही अन्न दूषित करतात आणि ह्या गोष्टी फॅक्ट आहे. ओके, पाण्यालाही मेमरी असते, पाणीही पाण्याचंही तसंच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, खास करून पुरुष लोक असतील, जेंट्स असतील, त्यांनी काय करायचं आहे, स्वयंपाक वगैरे झाला किंवा लेडीज तुम्ही स्वतः स्वयंपाक जरी केला तरीही काय करायचं, स्वयंपाक झाल्यानंतर आता निगेटिव्हिटी कशी काढायची बघूया. मी हिलिंग करायचं शिकवलं, चार्ज करायचं, पण निगेटिव्हिटी कशी काढायची. अगदी तुम्ही हात रब करायचे, तुमच्याकडे जेवणच नाही, समजा ब्रेसलेट जरी असेल एखादं हातामध्ये तुमच्याकडे सध्या असेल, बरेच लोक घालत आहेत, मग तुम्हाला काय बोलायचं, कधी रेकीला कॉल करायचं, स्वतःची माता पित्यांची आभारी आहे रेकी अमृत. रेकीला कॉल केल्यानंतर तुम्ही एक वस्तू असेल त्याची नकारात्मकता काढायची आहे. किंवा काही लोकांचं, मला एका मॅडमने प्रश्न केला होता, सर रस्त्यावर पाकिट भेटलं, खूप पैसे होते, ते घ्यायला पाहिजे की नाही, कारण त्या व्यक्तीचं पण काही असेल त्याच्यामध्ये. मी बोललो त्याची निगेटिव्हिटी काढा. आता निगेटिव्हिटी कशी काढायची, जेवण असेल काही असेल असं घ्यायचं आणि हात तुम्हाला आता अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आहे आणि अफर्मेशन तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मनाप्रमाणे. आता बघा, हे ब्रेसलेट मध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ह्या ब्रेसलेट मध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मक ऊर्जा असेल, सर्व निघून जात आहे. किंवा तुम्ही बाहेरून जेवण मागवता झोमॅटो स्विगी वरून, तर तो कुक कसा असतो आपल्याला माहिती नाही, त्याने जेवण कसं बनवलं, त्याच्या तोंडात काय होतं, काय विचार होते. बाहेरून जर जेवण आणत असाल, नक्की चार्ज करायचं आहे. त्याची निगेटिव्हिटी काढताना तो जेवण ठेवायचा डब्बा, पार्सल काही असेल, आणि अफर्मेशन द्यायचं, ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने काही निगेटिव्हिटी असेल, ती सर्व निगेटिव्हिटी निघून जात आहे. आणि चार्ज करताना हात क्लॉकवाईज फिरवायचा आणि बोलायचं, हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे, असं तुम्ही अफर्मेशन द्या. किंवा पाण्यालाही मी जसं सांगितलं आहे, पाण्यासाठी कुणी आजारी असेल, पाणी घ्यायचं आणि पाण्याला अफर्मेशन द्यायचं, हे पाणी ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे, किंवा त्याचा जो प्रॉब्लेम असेल, आणि ते पाणी त्याला प्यायला द्यायचं. जरी 10% उपचार क्षमता असेल तरी पूर्ण मनापासून करा. ओके, लेवल 3 ला तर मग पॉवर वाढून जाईल. हे झालं अन्न आणि पाणी. ओके, आता पैशा संदर्भात आपण बोलूया. काही एंजल्स नंबर वगैरे तुम्हाला मी देणार आहे. इथपर्यंत समजलं अन्न पाणी? हं, ठीक आहे. आता आपण लिहून घ्या, पैशासाठी नंबर लिहून घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पण नोट्स आहे, शक्य असेल ना प्रिंट आउट काढून घ्या, भले ब्लॅक अँड व्हाईट काढा, पण काढा. तुमच्याकडून व्हॉट्सअप मधून कधी ना कधी ते डिलीट होतं, मला मेसेज येतं, सर अहो सर डिलीट झालं, राहिलंच नाही. तर एक काही काही स्टुडंट अशा आहे, 4-4 5 वेळेस मला द्यायला लागतं. आता कधी कधी वाटतं, कुठे फ्री मध्ये देतो, इतकी मदत कशी करायची, तरी पण आपलं काम इमानदारीने करायचं असं देऊन टाकतो. पण तसं करू नका, मला त्रास नका देऊ. शक्य असेल प्रिंट आउट काढा, तुमच्या व्हॉट्सअप मध्ये सेटिंग असते, ऑटोमॅटिक मेसेज डिसअपिअर जातात, ती मेसेज सेटिंग चेंज करा किंवा डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा. मला नंतर नंतर त्रास नका देऊ, खरंच खूप बिझी असतं मी. तर आता एंजल नंबर देणार आहे, लिहून घ्यायचे आहेत. ओके, एंजल नंबर पैशासाठी काही रिच्युअल्स देणार आहे. आता पैशा संदर्भात बोलूया. पैसे माता लक्ष्मी आहे, खूप मोठी एनर्जी आहे. हा, पैसा खूप महत्वाचा असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे पैशासाठी, आता काही नियम असतात पैशासाठी. निसर्गात जसं वेगवेगळे नियम आहेत, लॉज आहे, पैसे कमवण्यासाठी पण काही लॉज आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण बोलतो, खूप कायदे आहेत. एक दोन मी तुम्हाला सांगतो. बघा, आता आपल्याकडे बरेचसे लोक वेबिनारला उपस्थित आहे, वेगवेगळ्या धर्माचे असतील, कास्टचे असतील, वेगवेगळ्या पंथाचे असतील.
कोणी जैन असतं, हिंदू असतं, शीख असतं, ख्रिश्चन असतं, मुस्लिम असतं. आता मला सांगा, असं कुणाचा धर्मग्रंथ आहे का ज्याच्यामध्ये दान हा शब्द आला नाही, डोनेशन, दान असं आहे का? बिलकुल होणार नाही, कारण ते खूप महत्वाचं आहे. तो निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जितके कमवता ते तुम्हाला निसर्गासाठी तुम्हाला 10% त्याचं डोनेशन करायचंच आहे. ओके, पण आपण नाही करत. आपल्याला वैसे तसे आता इंडियन मिडल क्लास कंट्री आहे, सगळ्यांना 10% द्यायला जमत नाही. ऍटलिस्ट 5% तरी द्या. ओके, तर काम म्हणजे तो नियमच आहे. म्हणून पैशावाले लोक जे असतात, मल्टी मिलियनियर बिलियनियर लोक, त्यांना नियम माहिती असतो. मग बघा तुम्ही, आपल्याला असं ऐकण्यात येतं की नाही, कोणी साईबाबाला इतकं सोनं देऊन गेलं, बालाजीला देऊन गेलं, तिरुपती बालाजीला, कुठेही असेल निनावी दान खूप येतात. पण त्यांना तो नियम माहिती असतो. तुम्हाला एवढं काही द्यायची गरज नाही. अगदीच तुमच्याकडे काही नसेलही, भले तुमच्याकडे पैशाची काही असेल तरी कुणाला विद्येचं ज्ञान द्या, कुणाला श्रमदान द्या, काहीतरी द्या. डोनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, डोनेशन तुम्हाला करायचंच आहे. याच्यावर मी माझ्या घरच्यांची खूप बोलणे खातो, पण करायलाच लागते ते चोरून वगैरे. ओके, तर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरं, पैशाला ब्लेसिंग. आता पैशाला मंत्र येतो, एक पैशाचा मंत्रच एक समजा ब्लेसिंग द्यायच्या. तर कशा द्यायच्या बघा. सबकॉन्शियस माइंडचं मी तुम्हाला ऑलरेडी महत्व सांगितलं. तर काय करायचंय तुम्हाला माहितीये का, याच्या पुढे लक्षात घ्या, टेस्टेड आहे आणि खूप छान टेक्निक आहे. हे करून मला 5-7 वर्ष झाले, खूप छान रिझल्ट करून बघा. करताना काही पैसे लागत नाही, फक्त तुम्हाला एक अफर्मेशन इंटेन्शन सोडायचं आहे युनिव्हर्स मध्ये. तुम्ही याच्या पुढे कधीही कुणाला पैसे देणार म्हणजे दुकानात गेले, पेट्रोल पंपवर गेले, किराणा दुकानात गेले, कुठेही जाते, भाजी मार्केटला गेले, आता कुणाला पैसे देताना फक्त डायरेक्ट असे पैसे द्यायचे नाही, तर म्हणजे असे द्यायचे नाही, हे झाला व्यवहार, असा व्यवहार संपवायचा नाही. देताना लगेच तुमच्या मनामध्ये एक कमांड, एक अफर्मेशन द्यायचं. काय द्यायचं बघा, हे पैसे तोही व्यक्ती असेल, आता किराणा दुकानातला व्यक्ती आहे, देताना जोरात नाही बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं की हे पैसे ह्या व्यक्तीच्या जीवनात याला शांती, सुख, समृद्धी देऊन माझ्या आयुष्यात, समजा 100 रुपये आहे, तर हे 100 रुपये माझ्या जीवनात 1000 रुपये, 10,000 बनून मल्टिपल होऊन माझ्या जीवनात माझ्याकडे परत येत आहे. हे पैसे माझ्याकडे परत येत आहे. ती एनर्जी आहे ना, खरंच काम कर. जर 500 रुपये असेल, कुणाला पेट्रोल भरलं, पेट्रोल पंपवर देताना बोलायचं हे 500 रुपये येथील कर्मचाऱ्यांच्या जीवनात शांती, आरोग्य, समृद्धी काही म्हणा देऊन माझ्या जीवनात हे 500 रुपये 5,000, 50,000 बनवून मल्टिपल होऊन परत येतील. अगदीच आता फोन पेचा जमाना आहे, सगळे फोन पे करतात. तर टाकताना अमाऊंट जेव्हा तुम्ही टाकताना बोलायचं समजा कुणाला 1500 रुपये देत आहे, आता मला कधी फी दिली तुम्ही 5,000 तरी बोलायचं टाकताना, हे 5,000 रुपये सरांच्या जीवनात परम सुख शांती देऊन माझ्याकडे 50,000, 5,00,000 बनवून परत येत आहे. ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच. अगदी बघा, सबकॉन्शियस माइंड तुमचं कधी पकडून गिरी सांगता येत नाही, आणि प्रॅक्टिस करा याची. पैसे तर लागणार नाही, तुम्हाला फक्त एक अफर्मेशन आणि इंटेन्शन सोडायचं युनिव्हर्स मध्ये, छान काम करत असतात. ओके, आता मी तुम्हाला काही एंजल नंबर देतो. ओके, जसं काल शिबू सिम्बॉल सांगितले, आता आपण एंजल नंबर लिहून घ्या. ओके, कागद हे घेऊन. ओके, सगळी पीडीएफ मराठीत आहे, फक्त ती वाली हिंदीत आहे, ते असू द्या. ओके, काही होत नाही, आपण हिंदी पिक्चर बघतो तर एवढं तर आपल्याला समजायलाच पाहिजे. आपल्या शाळेत तीही भाषा शिकवतात. तेच चला, बाकी माझ्या मास्टर लेवलच्या सगळ्या नोट्स मराठीतच असतात, घाबरू नका, हिंदीत काही नाही, मराठीतच नोट्स असतात. हं? चला, आता तुम्हाला मी एंजल्स नंबर, दुसरं अजून पैशासाठी सांगत आहे, लक्षात घ्या. पैशासाठी अजून एक गोष्ट सांगत आहे, कुणाला देताना ना, म्हणजे तुमचं माइंडसेट, म्हणजे काय होतं माहितीये का, जसे तुम्ही व्यवहार करतात आणि विचार करतात ना, सबकॉन्शियस माइंडला म्हणजे कळून जातं तुमचं स्टँडर्ड तुम्ही किती सेट केलंय, म्हणजे किती स्टँडर्ड सेट केलंय. तुम्ही रिक्षातून उतरले, 3-4 रुपयासाठी कटकट केली, पुन्हा सांगते चिल्लरसाठी, तर सबकॉन्शियस माइंडला काय वाटतं की आपलं स्टँडर्ड एवढंच आहे. कधी तुम्ही हॉटेलमध्ये गेले, कुणाला टिप देताना हात मागे घेतला, अरे बापरे, याला 10 रुपये देऊ का, आमच्या नाशिकची लोक नाही देत लवकर टिप, मुंबईचे देतात, तर अरे बापरे, याला 10 रुपये द्यायचे का, याला तर किती पगार असेल. मग सबकॉन्शियस माइंडला काय वाटतं की 10 रुपये याच्यासाठी खूप आहे, मग याने हे स्टँडर्ड सेट केलं आहे.
तर तुम्ही तुमचा हात किती मोकळा आहे, तुम्ही देताना किती देतात, तर 500 रुपये 1000 रुपये तुमच्यासाठी कसं आहे ते सबकॉन्शियस माइंड पकडून घेतात. देताना बघा तुमचं काय स्टँडर्ड सेट केलेलं आहे. कधी करून बघा, पुढचा महिना भले तुम्हाला 300-400 रुपयाचा लॉस होईल, पण काय करायचं माहितीये का, पुढील 1 महिना करून बघा प्रयोग. कधी चिल्लर उरली ना 3-4 रुपये, तर बोलायचं कीप द चेंज, तुलाच राहू दे, बोलायचं माझ्याकडून राहू दे, असं करा. 3-4 रुपये सोडून द्या. अगदी मी ना कधी कधी काय करतो, कुठे बिल झालं माझं 17 रुपये, कुठे झालं दुकानात गेलो, किंवा 29 रुपये झालं, तर मी पूर्ण राऊंड फिगर मध्ये त्यांना फोन पे वर पे करतो. आणि ते बघत राहतात माझ्याकडे, हा तर मोठा साहेब आला, वेडा आहे की काय. पण माझ्या मनाला असतं की मी एक स्टँडर्ड सेट केलेला आहे. थोडं नुकसान होईल, पण करून बघा. एखाद्याला बोला राहू दे बाबा तुला, युनिव्हर्सला काय वाटेल, अरे बापरे याचं स्टँडर्ड सेट आहे, हा पैशावाला, याला काही नाही. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, 300-400 रुपयाचं नुकसान होईल पुढच्या महिन्यात, हे 300-400 रुपये तुम्हाला खूप पैसे कमवून देऊ शकतात. तुमची मेंटॅलिटी महत्वाची. ओके, मेंटॅलिटी तुम्हाला ते स्टँडर्ड सेट करायचंय स्वतःसाठी. आधी घरात मी पण खूप कटकटी करायचो, 1-1 2-2 रुपयासाठी. पण आता माझं पूर्ण माइंडसेटच बदललेला आहे. ओके. आलं माझी मुलगी, मला 7 वर्षाची मुलगी माझी, अजूनही बोलते, पप्पा तू आधी खूप कंजूस होता, आता कसं काय बदलला. ओके. तर खरंच तुम्हाला माइंडसेट बदलायला लागणार. ओके. चला आता एंजल नंबर मी तुम्हाला देतो. ओके. एंजल नंबर लिहून घ्या. 1 मिनिट. बघा खूप कामाचे असतात, करायला पैसे लागणार नाही, प्रयोग करून बघा, आले रिझल्ट तर अच्छा आहे. आता बघा, अचानक पैसे मिळण्यासाठी हे एंजल नंबर असतात. काय आहे, 808-520, किंवा तुमचा रोजचा बिझनेस असेल, धंदा असेल, दुकान असेल, तरी 808-520 तुम्हाला काय करायचं आहे. हे नंबर्स आहे, कसे लिहायचे बघा, इथे दिलेलं आहे, पुढच्या पेजवर आहे. आधी नंबर लिहा. अचानक पैसे मिळवण्यासाठी 808 आणि 520. ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी, म्हणजे पुन्हा तुमचे पैसे देत नसेल, पैसे येण्यामध्ये काही अडथळे असतील, तर तुम्ही पगार यायला अडथळा असेल, काही असेल, तुम्ही 741-909-999 हा नंबर लिहू शकता. कुठे, सेम झिबू सिम्बॉल सारखं डाव्या हातावर लिहायचं आहे. रोजचा बिझनेस आहे, तुम्हाला स्टेडी ग्रोथ पाहिजे, तर रोज हा नंबर लिहायचा, 11-44-55-11, 1144-55-11. आता बघा, मी नंतर अनम्यूट करतो. हे नंबर आहे. त्याच्यानंतर हे बघा कसा लिहायचा आहे बघा, हे तुमच्या हातावर लिहायचं, डाव्या हातावर स्वीकारण्याची बाजू आहे. तुम्ही पुसलं 4 ते 6 तास ठेवलं तरी छान एनर्जी येते. पुसलं गेलं तर परत निळ्या पेनाने काढा, पेनचं काही टेन्शन घेऊ नका. ब्ल्यू पेन असेल, ब्लॅक मार्कर असेल, काढून ठेवायचं. किंवा तुम्ही त्याचा जप सुद्धा करू शकता, 808-520-741. हा नंबर खूप रिकमेंडेड आहे. तुम्ही काय करा, सगळे नंबर सोडा, हाच नंबर लिहा, 808-520-741. कशासाठी बघा, आता मी तुम्हाला जसं काल सांगितलं, हा आहे माझ्याकडे झिबू कॉइन, प्रॉस्पेरिटी कॉइन, याच्या मागे पण तोच नंबर आहे, 808-520-741. ओके. तर काय करायचं, तुम्हाला कॉमा द्यायची गरज नाही, एका खाली एक काढायचा आहे. ओके. आणि त्याची एनर्जी असते, खूप छान रिझल्ट असतात. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला 808-5 कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, कुठे लिहायचं बघा, काल मी तुम्हाला झिबू सिम्बॉल इथे काढून दाखवले, तुम्ही इथे लिहू शकता, एका खाली एक लिहायचं, कॉमा द्यायची गरज नाही. हा, तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. 808-520, आणि हवं तर इंटरनेटवर सर्च करा, नाही तर बोलणार सर काही पण सांगत, 808-520-741. तर हा नंबर आहे. तर याच्यात 1 मिनिट अनम्यूट करतो, काही बोलायचं असेल, प्रॉब्लेम असेल सांगा, किंवा मेसेज करा याच्याबद्दल, किंवा इथपर्यंत काही पैशासाठी काही असेल तर सांगा. सेकंड कोर्स केला आहे, पुन्हा करू शकते का, करू शकतात मॅडम, नक्की करू शकतात. ओके. चला ठीक आहे, कुणाला काही क्वेश्चन आन्सर नाहीये, मी म्यूट केलं होतं, आणि परत म्यूट करतो सर्वांना. ओके. तर 808-520-741 हा नंबर लिहायचा आहे. ओके. आता हे झालं, अरे बाप, 1 मिनिट थांबा, मला गॅलरी मोडवर घेऊ द्या मॅडमला.
बरं, मिनिट हा. ओके. तर मला परत पिन आता सर्वात महत्वाचं बघा. आता दुसरी एक गोष्ट, पैशासाठीच बोलत आहे, तर एक गोष्ट अजून लक्षात घ्या. एनर्जी एक्सचेंज, मी तुम्हाला फर्स्ट डेला काय बोललो, क्लास आपला फ्री आहे, मी कुठल्याही दिवशी पैसे मागणार नाही आणि तो फ्रीच असणार आहे. तरीही ज्यांना वाटत असेल, जरी ज्यांना म्हणजे हे बघा, तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतला आहे, तर रेकीमध्ये नियम आहे की, म्हणजे मला कालच एका मॅडमने मेसेज केला होता, सीमा मॅडमने, की तुम्ही कसं फ्री देता तेवढं, असं नियम नाहीये रेकीमध्ये. तर ती गोष्ट खरी आहे. डॉक्टर निकाऊस आहेत यांनी नियम बनवलाय की रेकी कुणाला फ्री द्यायची नाही. पण मी का देतो, कारण जर मी अशी ऍड लावली की 99 रुपये भरा, 101 भरा, 500 भरा, 1000 भरा आणि शिका, तर बऱ्याचशा लोकांना ते जमत नाही, इझिली ते ऍक्सेस येत नाही, ते जॉईन होऊ शकत नाही. तर अवेअरनेस बेसवर मी शिकवतो, कारण ते वंचित राहायला नको. ओके. तरीही एनर्जी एक्सचेंज गरजेचं असतं. जसं का असतं बघा, मी विपश्यना करायला जायचो, मी नेहमी उदाहरण देतो, तर तिथेही सगळं फ्री असतं 10-10 दिवस. तर तेही बोलतात द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ. तर माझ्याकडे पैसे असून मी द्यायचो नाही, की यांना काही कमी गेलंय, सगळं तर आहे, सगळीकडे सेंटर्स आहे, कशाला द्यायचे. पण ती एनर्जी मला कधी असं जाणवलं नाही. मग मी परत त्याच्यानंतर गेलो आणि तसं केलं, दान दिलं माझ्या परीने, खूप सुंदर रिझल्ट आले. तर हा एक निसर्गाचा नियम आहे. तर तुम्हाला जितकंही वाटेल, जितके तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे किती गुरुदक्षिणा तुम्हाला देऊ शकतात, जर द्यायची असेल, क्लास फ्रीच आहे, अगेन तुम्हाला नाही द्यायची, बिलकुल दक्षिणा दिली नाही तरीही चालणार आहे. ओके, आय कीप माय वर्ड्स. पण जर एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं असतं, तुम्हाला वाटत असेल, तुम्ही काही गुरुदक्षिणा देऊ शकतात तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे. आधी मी सांगायचो की तुम्ही अगदी 1 रुपये देऊ शकतात, कारण त्याच्यातून तुम्हाला मुक्त होता येतं त्या प्रोसेसमधून. पण होतं काही लोक खरंच 1 रुपया देतात, पण मग त्यांचं ते स्टँडर्ड सेट होऊन जातं. त्याच्यापेक्षा नसतील तुमच्याकडे पैसे, माझ्याकडून पूर्णपणे माफ आहे. पैसे नसतील, अजिबात दक्षिणा द्यायची नाही. असतील तुमच्याकडे, तर नक्की एनर्जी एक्सचेंज करायलाच पाहिजे. ओके, आलं लक्षात? तर गुरु शिष्य परंपरा असते. भारत गुरु शिष्य परंपरेचा देश आहे आणि आपल्याकडं फ्री काही घेतलं तरी ते टेकन फॉर ग्रांटेड समजलं जातं, मग आपण त्याची किंमत करत. ओके, तर एवढं सगळं आहे. ज्यांना पुढच्या कोर्सला यायचं आहे, आता ऑफिशियली सगळा सिलेबस संपलेला आहे. आपला पुढचा कोर्स सोमवारपासून सुरू होईल. 8 ते 9 बॅच असेल आणि 10 दिवसाचा कोर्स असतो. ओके, आता कुणाला काही क्वेश्चन आन्सर असतील, कसं वाटलं ते पण सांगा, ते पण ग्रॅटिट्यूड आहे. तुम्हाला 5 दिवसात काय बदल जाणवला, कसे वाटले क्लास, तेही शेअर करू शकतात. शेवटचा दिवस आहे, सगळे काही मनात असेल सगळं विचारा. मग उद्यापासून आपण, आता क्लास होणार नाही, शेवटचा दिवस आहे. ओके, ज्यांना नोट्स नाही भेटल्या व्हॉट्सअप. ओके, चला, आता कुणाला काही बोलायचं आहे, कसं वाटलं 5 दिवस, मी त्रास दिला का? रोज तुमचे 1-1.5 तास, 1 तास सांगून मी एक हे केलं ना, 1 तास सांगून रोज तुमचे 1.5-1.5 तास खाल्ले. कारण मी 1.5 तास बोललो असतो, बसले नसते, तर कुछ अच्छे के लिए कभी कभी थोड़ा झूठ बोलना पड़ता है. ओके, अरे नॉनव्हेज खाणे की योग्य की अयोग्य, अहो बघा, फक्त भारतातच हे करतात. जग किती मोठं आहे, ते एक नैसर्गिक साखळी आहे. नॉनव्हेज खाणारे लोक पापी असतात असं थोडीच आहे. रामकृष्ण परमहंस खायचे. काय तुमचं बघा, तुमची भावना महत्वाची आहे. म्हणजे मी तुम्हाला खूप टेक्निकली सांगतो. आता मी नॉनव्हेज जर खात असेल, आता 2 प्रकार आहे. मी समजा दुकानातून जाऊन नॉनव्हेज खाल्लं, मला त्याच्याबद्दल काय माहित नाही, कारण ते हे आहे, सिस्टम आहे, इको सिस्टीम आहे. मी मार्केटमधून जाऊन घेतलं चिकन, मटन काही असेल, मी खाल्लं, मला एवढं लागणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. पण माझ्या समोर एक हे आहे, कोंबडी आहे, समजा मी चिकन खातो, माझ्या समोर मीच तिला कापतोय, माझ्या समोर तिचे मी तडफड, तिची त्या वेदना बघत आहे, आणि मग काय होतं, मग तुमच्या मनाला लागतं. मग तिथे काय होतं, तुम्ही नाही खाऊ शकत, कारण तुमच्या समोर तिला त्रास झालेला आहे. आणि काय होतं माहिती का, कुठली व्यक्ती जेव्हा जीव सोडते, तर त्याच्यातून तिच्यामध्ये हेच असतात, काय बोलतात त्याला, बॅड फिलिंग्स असतात. पण तसं नाहीये, कोणीही खाऊ शकतं. ते एक इकोसिस्टीम आहे, परमेश्वराने हे अन्न साखळी बनवली, त्याच्याबद्दल आपण जजमेंट नाही करू शकत. जग फक्त भारत नाही, पृथ्वीवर अख्खी, मी खूप देश फिरलो आहे, सगळीकडे संत महापुरुष आहे, त्यांच्या देशाची गरज आहे, त्यांनी नाही खाल्लं तर राहणार कसे ते? ओके, तसं काही नसतं.
मी आधीच सांगत आहे, पाप पुण्य काय आहे तुमच्याकडून. कुठल्याही व्यक्तीचं मन दुखावलं तर ते पापच आहे. कुणाला सुख दिलं पुण्य आणि पुण्यच आहे. खा काही पण कुणाला दुखवू नका. ओके. नाही तर मी व्हेज खाते, मी खूप उपवास करते, हे बाकीचे काम चालूच आहे आपले. हा, तसं करून दुहेरी जीवन जगून काही फायदा आहे बरं. तो विषय आपला नाहीच आहे. ओके, मला लक्षात. तर आता सांगा मला कसं वाटलं 5 दिवस. मी खरंच पकवलं का तुम्हाला? कुणाला काही बोलायचं आहे? मेसेज नाही, असं पण बोललं तरी चालेल. ओके ओके. हा, कोणी एंजल नंबर कुणीही लिहू शकतात. ओके, तस त्याला काही थोडी अटोनमेंट लागतं. ओके. चला, मोनिका मॅम काय बोलतात, छान शिकवलं, चेंज झाला. चला, थँक्यू सो मच मॅडम. छान. आणि ओके, अजून काही क्वेश्चन आन्सर कुणाला? एवढेच. थांबा, मी अनम्यूट करून ठेवतो. नाही तर मग तुम्ही डायरेक्ट बोलत नाही. तर बोलायचं असेल तर बोला, मी तुम्हाला अनम्यूट अनम्यूट करा. बोलायचं का ओप्पो मॅडम? नाहीतर अनम्यूट करा. ओके. हा, काही बोलायचं असेल कुणाला बोलू तुम्ही हा, बोला. सर काय बोलतो खराडे मॅम? बोलायचंय का आवडलं, तुम्हाला? खूप छान शिकवलं तुम्ही. हा, थँक्यू. हो, आणि जरी खूप वेळ गेला तरी त्याचा त्या वेळेचा सदुपयोग झाला, आमचा काही वाया सदुपयोग नाही झाला. गेला तो वेळ. खूप चला, छान झाला, थँक्यू सो मच. खूप आवडलं, नवीन खूप शिकायला मिळालं. खूप 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 छान, धन्यवाद सर. खूप छान वाटलं सर. काहीतरी नवीन माहिती मिळाली जीवनात. ओके, थँक्यू सो मच. तेच बोललो, जर मी सुरुवातीला फी ठेवली असती तर मग येता येत नाही इथपर्यंत. असं फ्री ठेवला का मग तुम्हाला काहीतरी भेटतं बघायला. ओके, चांगली गोष्ट आहे. चांगलं प्रॅक्टिस करा. ओके, ज्याला नोट्स भेटले नाही मेसेज करा. छान प्रॅक्टिस करा, खूप छान रिझल्ट येतात. नक्कीच असं नका समजू काही होईल की नाही प्रॅक्टिस केल्याने. ओके, थँक्यू बाबू शेपाटी सर. ओके. हा, चला. खूप छान वेळ गेला सर आमचा. एक आठवडा मजेत गेला. चला, व्हेरी नाईस. चला, माझा पण खूप छान गेला. मला पण शिकवायला आवडतं म्हणून मी हा, शिकवतो. आणि ज्या आम्हाला कामात काही ते आपल्याला आवड आहे. 1.5 तास बोल. बसायला काही त्रास नाही झाला, उलट मजा वाटली आहे. चला, व्हेरी नाईस. चालेल. आता घरचे बोलतील तुम्हाला उद्या वेबिनारला बसत नाही का, आज वेबिनार नाही का, चुकल्यासारखं वाटेल तुम्हाला. वाटेल, आम्हाला वाटेल, आम्हाला वाटेल. हो ना, सवय होऊन जाते ना ती त्याच्या. हो, आणि खरंच एक वेगळं दालन उघडलं आमच्यासाठी ते. हा, जरी लेट आलं लाईफ मध्ये तरी बोलायचं, आलं तर आलं, हीच योग्य वेळ होती असं होय होय समजा. होय, ठीक आहे. ते आमच्या नशिबात आता असेल, आता हा, मिळालं. आत्ता असेल तर आत्ता असेल, त्याला काही एवढं. ओके. चला, ठीक आहे. चला, रॅप अप थँक्यू, करू. धन्यवाद सर. जय थँक्यू. गुरु. थँक्यू. काय बोलायचंय का मॅडम तुम्हाला? जिओमी. हा, बोला ना, बोला बोला. सर मी सेकंड लेवलचा अभ्यास केलेला आहे. हा, तर मग मी कसला? पुन्हा जॉईन करू शकते का सोमवारपासून? हो, कसला अभ्यास केलाय तुम्ही? याचा सेकंड लेवलचा आपला हा, नक्की तुम्ही करू शकतात, करायलाच पाहिजे तुम्ही. ते पूर्ण वेगळा सिलेबस असतो, खूप वेगळं शिकायला. नाही, मी केलेलं आहे तुमच्याकडे, पण प्रॅक्टिस नाहीये माझी. पुन्हा मला पुन्हा मला चालेल. करता येईल का क्लास? सोमवार पासून लेवल 1 नाहीये, सोमवार पासून पुढच्या लेवल आहे. त्याच्यासाठी मग तुम्हाला ते पेड सेकंड आहे. लेवल ना? हा, सेकंड लेवल आहे ना? हो हो हा, मी हो. सेकंड लेवल गेल्या वेळेला जॉईन केलेला आहे. आता मी परत करू शकते का? तुमचं नाव काय मॅडम? माधुरी क्षीरसागर. हा, तुम्ही करा ना. मी सांगितलं ना, लाईफ टाईम ऍक्सेस आहे मॅडम. तुम्हाला पैसे भरायची गरज नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिस साठी 2-3 बॅच रिपीट करायला लागतील. एकाच कसं एवढा मोठा सब्जेक्ट सांगू. बर बर. हा, मग करा तुम्ही, सोमवारपासून मी जॉईन पैशाची गरज नाही. ओके. आणि हा. सर कसे आहेत, बरे आहेत का? बरेच सर बरेच. किती पैसे भरायचे? आता माझ्या लक्षात आलं ते. माधुरी हा. मॅम, ते नाव नव्हतं ना, आता वेगळे दिसत आहेत म्हणून. नाही तर मी ओळखून घेतलं. हा हा, बरोबर बरोबर. ठीक आहेत ना दोघं पण? हो हो, ते बरे आहेत, पण अजून आहेत प्रॉब्लेम त्यांचे, पण म्हणूनच मी म्हटलं सेकंड लेवलचा. नाही, करून घ्या प्रॅक्टिस, प्रॅक्टिस करून घ्या प्रॅक्टिस. ओके, काही पैसे भरायची गरज नाही. सोमवारी किती पैसे भरायचे? सोमवारी भरलं तर तुम्हाला 6,000 भरायला लागतील. जर असं पैशाचा प्रॉब्लेम असेल, तुम्ही काय करा, वाटलं असेल तर असे बुक करून ठेवा 2-3 हजारात, की सर माझं बुकिंग करून ठेवा, मी तुम्हाला नंतर देते, असं करा. आले सोमवार नंतर जर जागा नाही भेटली तर
ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल पैशा संदर्भात तर मला नंतर कॉल करू शकता. चला आता थँक्यू सो मच. मग आपण शक्य असेल तर भविष्यात ओके. चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. परमेश्वर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सदैव परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद सर.